नमस्कार मंडळी, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर भरीत बनवण्यासाठी मी एक मोठं ताजं फ्रेश असं वांगं घेतलेलं आहे. वांगं स्वच्छ धुवून घ्यायचं. सुरीने त्याला असे होल करून घ्यायचे, छोटे छोटे होल करायचे आहेत. टोकाने सुरीच्या सगळ्या बाजूनी होल करून घ्यायचे आणि तेल लावायचं. तेल लावून घ्यायचं आणि छान असं गॅसवरती भाजून घ्यायचं याला. आता तेल का लावायचं, तर तेल लावल्यामुळे वांग्याची फक्त साल जळते, आतमध्ये वांगं फारसं जळलं जात नाही. नंतर भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता सुरुवातीला स्लो गॅसवरती ठेवून थोडंसं फिरवून फिरवून आलटून पलटून सगळ्या बाजूने वांगं शेकवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडून ते व्यवस्थित भाजलं जाईल. अगदी थोड्या थोड्या वेळाने असं फिरवून वांगं सगळीकडून छान भाजून घ्यायचं आहे. वांगं छान भाजलं जातं असं जाळीवरती ठेवल्यानंतर. सगळीकडून वांगं भाजले. आता तळाशी थोडं राहिलेलं आहे, थोडंसं उभं पकडायचं आणि भाजून घ्यायचं. आता वांगं भाजल्यानंतर चेक कसं करायचं, तर दाबून बघायचं. वांगं खूप गरम असतं, हाताला भाजू शकतं. सुरीसारखी एखादी वस्तू घ्यायची आणि सगळीकडून वांगं दाबून बघायचं. वांगं जर भाजलं असेल तर खूप नरम पडतं वांगं आणि मग समजून जायचं की वांगं भाजलेलं आहे. आपण चेक करूया. बघा, सुरीने सगळीकडे दाबल्यानंतर सगळीकडे दबलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि वांगं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तर 10-1 मिनटामध्ये वांगं छान थंड होतं आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. इतका वेळ वांगं आपण भाजलं तरीसुद्धा बघा, फक्त साल जळली आहे वांग्याची. आतून वांगं किती छान आणि तसंच आहे. व्यवस्थित सगळीकडून भाजलं गेलं आहे वांगं. साल काढून झाली आहे. आता मध्ये एक कट मारायचा आणि आतून किडकं वगैरे आहे का ते चेक करायचं. कधी कधी वांगं बाहेरून अगदी स्वच्छ छान दिसतं चांगलं आणि आतून किडलेलं असतं. म्हणून नेहमी वांगं भाजल्यानंतर चेक करायचं किंवा आधीसुद्धा आपण चेक करू शकतो. वांगं जर किडकं असेल तर कुठंतरी एखादं छोटंसं होल असतं वांग्याला. त्यामुळे वांगं घेताना किंवा भाजायला ठेवताना आधी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता वांगं बारीक करून झालेलं आहे. एका डिशमध्ये काढूया आणि हा जो पाट आहे तो धुवून परत एकदा याच्यावरती आपण कांदा आणि लसूण बारीक करून घेऊया. तर लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. बारीक कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल. मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेत. कांदासुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे, कारण कांदा आपण भाजत नाही, अर्धवट कच्चा ठेवलेला असतो. तर कांदा आणि लसूण तयार झालेला आहे. आता फोडणी करूया. तर फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल घालायचं. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. तेल गरम झालं, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा, जिरं घालायचं थोडंसं, कापून घेतलेला लसूण घालायचा, कांदा घालायचा आणि हिरवी मिरची घालायची. आता हे फार फ्राय करत नाही बसायचं आहे. गॅस एकदम स्लो करायचा तेल गरम झाल्यावर. तेल फार गरम का करायचं, तर मोहरी आपल्याला तडतडवायची असते म्हणून. त्याच्याने भरताला फ्लेवर खूप छान येतो. तर कांदा, लसूण, मिरची टाकून झाली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया मसाले. तर मसाल्यामध्ये मी पाव चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घेतले. सगळं सोबत घालायचं. बारीक करून घेतलेलं वांगं घालायचं आणि सोबतच जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं. गॅस बंद केलेला आहे, तुम्ही बघा. गॅस बंद करायचा म्हणजे कांदा कच्चा राहतो आणि भरताला चवसुद्धा खूप छान येते. तर भरीत अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आता घालूया थोडीशी कोथिंबीर आणि भरीत खाण्यासाठी रेडी.